वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी यासह विविध मागण्यांविषयी मुंबईतील बैठकीत नेहमीप्रमाणे केवळ आश्वासने दिली गेल्याने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणारे आंदोलन यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार माकप व किसान सभेने घेतलाय। मंगळवारी मुंबईत राज्य सरकार व आंदोलकांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली। प्रलंबित मागण्यांसाठी विविध भागांतून आलेल्या हजारो आदिवासी शेतकरी, शेतमजूर, कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयास पडलेला वेढा मंगळवारी कायम राहिला। संबंधितांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक पार पडली। यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते। विविध मागण्यांवर चर्चा होऊनही ठोस निर्णय घेतला गेला नाही। चर्चा निष्फळ ठरली। त्यामुळे नाशिक येथील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले। कसत असलेली वनजमीन नावावर करून सातबारा द्यावा व अन्य मागण्यांसाठी 2018 मध्ये मुंबईत पायी मोर्चा काढण्यात आला। तेव्हाचे प्रश्न आजही कायम आहेत। तेव्हा सरकारने आश्वासने दिली पण अंमलबजावणी केली नाही। तशीच आश्वासने यावेळी देण्यात आली। वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस किमान नाशिक पासून सुरुवात करावी यासाठी तयारी दर्शवली गेली नाही, असे शिष्टमंडळातील इंद्रजित गावित यांनी सांगितले। त्यामुळे आता नाशिकमधील आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे।